आज संडे स्पेशल मशरूमची भाजी आणि भाजी बनवली. तर चला मग करू सुरुवात. ओवा, जिरी, 2 हिरवी मिरची, 7-8 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा, कोथिंबीर. आता बारीक पेस्ट तयार करून घेऊया. जास्त बारीकही नाही, जाडसर. 1 वाटी बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, थोडी हळद, गरम मसाला, मिरची मसाला, हे जिन्नस आणि आपण लसण, हिरवी मिरची याची केलेली पेस्ट ही ॲड करून घेऊया. मी आम्रपाली रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. थोडासा लिंबाचा रस, आता हे सर्व जिन्नस एकसारखं फेटून घेऊया. प्रयत्नार्थी परमेश्वर. कोणतेही काही वस्तू कशापासून बनवून तयार केली तर ती अजिबात वाया जात नाही, काहीतरी छान बनतंच. तसं मी मशरूमचं करून बघितलं, पण खायला खूप छान आणि मुलांना तर खूप आवडली ही रेसिपी. मुलांनी गरम गरम होताच मशरूमची भाजी खाल्ली, खूप छान झाली होती. थोडं चवीपुरतं मीठ टाकून घेतले आहे. हे बघा, आपण मशरूमची बारीक स्लाइस करून घेतले आहे, कट करून घेतले आहेत. आता तेल गरम होताच आपण हे तळून घेऊया. आता पण तेल गरम होताच त्यामध्ये आता आपण थोडी भाजी बघा मशरूम मुलांनी खाली, त्यामुळे मऊ असतं आणि खायला तर सर्व ए टू झेड भाजी तुम्हाला दाखवू शकले नाही, सॉरी. त्यामुळे तेल गरम होते तोपर्यंत आता आपण ती रेसिपी आणि हे त्यांच्या मनासारखं मिक्स करून घेऊया. बेसन पिठामध्ये आवडेल तसं द्यावं लागतं, जसं लागेल तसं करून घेऊया. तेल गरम होताच आता त्यामध्ये आता आपण ही भाजी तळून घेऊया. एकसारखं परतून घेऊया. खूप छान होतात. थोडी हळद टाकली बघा, अशी छान कुरकुरीत होतात, बारीक होतात आणि मशरूम बारीक होतात तळल्यानंतर, पण खायला तर खूप छान झाली. मुलं तर म्हणले मम्मी खूप, मुलांचं ऐकून मन माझं 65च्याही पलीकडे प्रसन्न झालं की छान भाजी झालीत. मुलांनी खूप आवडून खाल्ली. म्हणलं चला, मुलांना आवडली म्हणजे काय आमची खुशी. तर म्हणत होती काहीतरी कष्टाला फळ लागेल तशी तळून घेतली आणि